हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सोरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत। रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत। किचन टिप्स नंबर 1, दही सेट करताना दुधात नारळाचा छोटा तुकडा घातल्यास दही चांगले जमते आणि 2-3 दिवस ताजे राहते। किचन टिप्स क्रमांक 2, काही वेळानंतर चपात्यांचा वास येतो व चपात्या कडक होतात, त्यामुळे चपात्याच्या डब्यात आल्याचे तुकडे ठेवावेत, म्हणजे चपात्या बराच काळ ताजा व नरम राहतात। किचन टिप्स क्रमांक 3, उरलेल्या शिळ्या भातात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, 2 चमचे तांदळाचे पीठ घालून थोडे पोहे व दही घालून 1-2 तास भिजवून ठेवायचे आणि त्याचे वडे तळायचे किंवा मस्तपैकी थालीपीठ बनवायचे। खूपच छान आणि टेस्टी लागते। किचन टिप्स क्रमांक 4, गोड पदार्थासाठी बदाम टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल। किचन टिप्स क्रमांक 5, पुरणपोळी सोबत आपण कटाची आमटी करतो, त्यामध्ये चिंच व गूळ वापरावा। आमटी आंबट गोड चविष्ट होते। हरभरा डाळ शिजवलेले पाणी म्हणजेच कट पातळ असतो, पण चिंचेचा कोळ घातल्यानंतर आमटी दाटसर होण्यास मदत होते। किचन टिप्स क्रमांक 6, मासे विळीवर चिरताना किंवा सुरीने कापताना हाताला थोडे मीठ लावावे, त्यामुळे मासे हातातून निसटत नाहीत। किचन टिप्स क्रमांक 7, गव्हाची खीर करताना गहू शिजवताना भिजवलेले गहू गरम पाण्यात घालावे, म्हणजे गहू लवकर शिजतो। गार पाण्यात घातले की गहू लवकर शिजत नाही। किचन टिप्स क्रमांक 8, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा खीस घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा। शिरा जास्त चवदार होतो। किचन टिप्स क्रमांक 9, साबुदाण्याचे वडे करण्यापूर्वी साबुदाणा मिक्सरमध्ये थोडा फिरवून बारीक करावा, म्हणजे तळताना तूप किंवा तेल अंगावर उडत नाही, तसेच वडा खुसखुशीत होतात व कमी तुपात किंवा तेलात तळले जातात। किचन टिप्स क्रमांक 10, इडली मऊ राहण्यासाठी भिजवलेली डाळ तांदूळ वाटताना नारळाच्या पाण्यात वाटावे, इडली मऊ राहते। किचन टिप्स क्रमांक 11, चहामध्ये चहाच्या पत्तीबरोबर साखरेऐवजी अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर टाकल्यास चहा गोड व चवदार होतो, शिवाय तो प्रकृतीला फायदेशीरही असतो। विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नसल्याने ज्येष्ठ मधाचा चांगला फायदा होतो। किचन टिप्स क्रमांक 12, उपवासासाठी साबुदाणा भिजवायचा राहिलास असेल तर साबुदाणा थोड्या गरम तुपात तांबूस होईपर्यंत मंद गॅसवर भाजावा, त्यात दूध घालून खीर बनवावी, ती चवदार लागते। चवीसाठी साखर किंवा वेलदोडे वापरावे। किचन टिप्स क्रमांक 13, गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात, ताज्या व टवटवीत होतात। किचन टिप्स क्रमांक 14, कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी, साधारणतः आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात, ते पाणी दररोज बदलावे। किचन टिप्स क्रमांक 15, मेथी भाजी निवडून उन्हात किंवा सावलीत वाळवून ठेवल्यास आपल्याला ऐनवेळी ती कसुरी मेथी म्हणून सुद्धा वापरता येते। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू।